ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानं अभिजात भाषा सप्ताहानिमित्त ठाण्यामध्ये अभिजात मराठी भाषा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आणि या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक एकत्र येणार होते, पण गणेश नाईक या कार्यक्रमाला अनुपस्थित होते। यावर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। तसंच शिंदे आणि नाईक यांच्यातील वादावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं असंही सामंत म्हणाले। समोरच्याला लायक नालायक म्हणून मी आता कोणाबद्दल जर बोललो तर मी लायक बनू शकतो का? शेवटी जनता ठरवत असते कोण निवडून यायचं कोण नाही यायचं। आणि काल देखील मी कुठेतरी असं सांगितलं की आता अनेक जण भाजपामधले निष्ठावंत बनत आहेत, पण विधानसभेला काय झालं, कोण कोण कुठनं लढले हा देखील इतिहास नवी मुंबईकरांना आणि ठाणेकरांना माहिती आहे। देवेंद्रजींनी लक्ष देणं गरजेचं आहे आणि देवेंद्रजी हे मुख्यमंत्री म्हणजे आमच्या महायुतीचे नेते आहेत, ते याच्यामध्ये नक्की लक्ष घालतील। तर या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री शिंदेंनी मराठीचं राजकारण करणाऱ्यांना टोला लगावला। काही लोक मतांसाठी देखील त्याचा उपयोग करतात, आमच्यासाठी तो सन्मानाचा विषय आहे। ते खरं म्हणजे आज मी काही राजकीय बोलू इच्छित नाही, परंतु काही लोक निवडणुका आल्या की मराठी माणसं आठवतात, मराठी भाषा आठवते, परंतु मी आपल्याला सांगेन की आमच्यासाठी तो राजकीय विषय होऊ शकत नाही। आमच्यासाठी तो मराठीचा सन्मानाचा विषय आहे।